बरं चाललंय ना? हो बरं. पुढे द्या एक चुना बी द्या. मायला राग्या भावच देत नाही रे. ए दलिंदर, प्रेम असं असतं वय. अरे एका नजरेत प्रेम झालं वहीन, हे असं रोज रोज बघून प्रेम होत असतं वय. लय नको ज्ञान पाजू प्रेमाबद्दल. तुला एक सुरेखा भेटली, लागला लगेच सांगायला. ए ती भेटली तेव्हा तर कळलं मला प्रेम काय असतं. तुला सांगतो तू काही बी म्हण, माझी सूर्य भारीचे रे. ए राग्या, आईला माझी बी लय भारी आहे. भारीचं सोड, मा बाप आलाय. का वाटपकतच हा ना राव. इथं काय करतो रे? काय नाही. दिस निघाला गावात आपलं काही काम धंदा बघावं जरा. हा? आणि ते रानात जाऊन गवत घेऊन ये कापून हा जातो ना, जनावरांसाठी. जातो. हा. जाय रानात. ए ग बस पुढे काढ. मी चाललो, मी नाही देत पुढी. अरे पुढे. अरे काय माणूस आहे राव. हा नेहमी मला पहिले यायला सांगतो आणि स्वतः उशीर करतो. येऊ दे याला, पाहते याच्याकडे. ऐक ना, माझ्याकडून चूक झाली. मी रोज उशीर येतो. अगं मी फास्ट चालण्याचा प्रयत्न करतो, पण माझे पायच उचलत नाहीत. माफ कर, एवढं माफ कर बाई मला. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलणार आहे. प्रत्येक वेळेस मला फोन करून आधी बोलवतो आणि तू स्वतः नेहमी उशिरा करतो. जाऊ दे, बस. आईला हो असलो. हा? काय नाही, बस म्हणत होतो. का बोलवलं मला एवढं अर्जंट? अगं तुझी लय आठवण येते ती, म्हणून बोलवलं. खरंच? खरंच ना, तुला सांगतो, जेवताना तू, उठताना तू, बसताना तू. अगं कुठं रस्त्यात जर एखादी पोरगी दिसली ना, तिच्यात पण तू दिसती मला. मी घरी जाईन बरं का, तुला अशी चेष्टा करायची असेल तर. सॉरी सुरखे, खरं तुझी लय आठवण येते ग. मला पण. राग्या, हे काय? अगं ते माझं नाही, रावल्याच आहे. तोंड बघू तुझं. कर. अरे कसलं झालंय ते तोंड? अरे लाज वाटली पाहिजे तुला. तू असल्या या पुड्या खातोस आणि आजपर्यंत माझ्याशी खोटंच बोलला ना तू, की तुला काहीच व्यसन नाही म्हणून. का लपवलं तू माझ्यापासून? मी तुला आता काहीच बोलत नाही. तू दारू पे, ह्या पुड्या खा, मी तुला काहीच बोलणार नाही. हे घे तुझी पुडी, चालले मी. कुठे निघाला रे? गावात चाललोय. बर. आणि ऐक ना, त्या दुकानापाशी उभं राहून तो पुड्या खात असतो काय? नाही मला माहिती आहे, पण एक लक्षात ठेव, पुड्या खाऊन आहे ना तू तुझ्या आयुष्याचे जगण्याचे दिवस कमी करतोय बघ. मला लोक येऊन सांगतात, आज तू पुड्या खातो, उद्या दारू पेशील. हे आपल्याला जमायचं नाही बरं का. अहो मी तसलं काय करत नाही. काही करत नाही? तुला वाटत असेल मला माहित नाही, पण मी तो बाब आहे, लक्षात ठेव. एक कान फाटत माझे ना, मग समजेल तुला. काय केलं रे पोर आहे? अरे आम्ही म्हणतोय व्यसन नको करू, तर बाप तुम्हाला दुश्मन वाटतो नाही का? बाप दुश्मन नसतो रे, ते तुमच्या भल्यासाठी सांगत असतो. अरे ह्या व्यसनाने लय कुटुंब बरबाद झाले बघ. आपण काय लय मोठी माणसं नाही रे. किती समजावलं तुला, किती सांगितलं, आता तुलाच त्रास होतो रे सगळा हा. तुला सांगू का,
तू इथं पडलाय, पण तुझ्यापेक्षा जास्त त्रास मला होतो बरं का. अरे लहानपणापासून बाप जेव्हा वाढवतो ना तेव्हा त्याची काळजी वाटत असते, म्हणून बोलतो रे बाप. व्यसन करून हे असं आजारी पडणं, तुला माहिती आहे का, व्यसन करणाऱ्या प्रत्येक माणसा त्याच्या कुटुंबाचं एवढे हाल होतात नाही बघ. सगळं कुटुंब रस्त्यावर येतं रे. नका करत जाऊ व्यसन, नका करत जाऊ. काय करू देवा, देवा काय करू. पोरा काळजी करू नका, समजा ठीक होईल. मी आहे ना, मी आहे ना, काळजी करू नको.